नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज नोव्हेंबर महिना चालू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये जवळपास 2 तारीख आहे, संडे आहे. तर संडेला आम्ही जस्ट एस डी बाहेर काढू म्हणून एस डी बाहेर काढण्याचा प्लॅन केला होता. आणि एस डीवरती आपण एक छोटासा राईड करतो आहे. इथं गडदेवदरी म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी आपण चाललो होतो. तर काल एस डी चालू केली. जवळपास एस डी 2 महिने 3 महिने बंद होती. तर एस डी चालू करून आपण आता आज सकाळी निघालेलो आहे. तर आता आमच्यासोबत आणखीन एक एस डी आहे, ते आपले मित्र धाराशिवमधले प्रमोद माने, त्यांची एस डी बनवलेली आणि आता निघतोय आपण. तर ही समोर जी दिसते ही आहे गडदेवदरीची कमान. हा आहे सोलापूर संभाजीनगर हायवे. आणि आज पावसाचं फुल वातावरण आहे आणि त्या साईडला तिकडं पाऊस पण पडायला चालू झालेला आहे बऱ्यापैकी, बारीक बारीक भरपूर थोडीशी आहे. आज बऱ्याच दिवसांनी एस डीवरती राईड आहे आणि एस डीवरचा ब्लॉग पण आज येईल कदाचित. ब्लॉग सध्या कमी आहेत चालू, कारण तेवढा कंटेंट नाही आहे आणि तेवढा टाईम पण नाही आहे. तर एस डीचा असं राहतं, ब्लॉग चालूच राहिला. अरे बापरे,
तर मित्रांनो आपण गड देवदरी या ठिकाणी आता पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी बघू शकता हा पाठीमागचा जो तलाव आहे एक छोटासा अतिशय सुंदर असा तलाव इथं आपल्याला पाहायला मिळतो. आणि या ठिकाणी आम्ही आमची गाडी इथंपर्यंत घेऊन आलो आणि समोर आहे तो रेल्वेचा ब्रिज. अतिशय सुंदर असा रेल्वेचा ब्रिज आपल्याला इथं पाहायला मिळतो. इथून बऱ्याच ट्रेन जातात आणि या साईडला सगळं निसर्ग सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळतं. इकडे बघाल तिकडे फक्त डोंगर पाहायला मिळतात तुम्हाला. तर या गावातलीच आमचे एक दोस्त आहेत. तर यांनी आम्हाला एक माहिती सांगितली नवीन की या ठिकाणी हा जो ब्रिज आहे कधी झाला 2006 पासून हा ब्रिज चालू झालेला आहे. आणि त्याच्या पलीकडे जो डोंगर दिसतोय त्या डोंगरावरती एक बुरुज आहे. असं त्या ठिकाणी किल्ला बनवायचं काम पूर्वी चालू होतं, करणार होते पण तो किल्ला काय बनला नाही. तर त्या ठिकाणी जुनागड असं त्याला त्यांनी नाव दिलं होतं त्यावेळेस. आणि तो जुनागडात फक्त एकच बुरुज तिथं बांधून झालेला आहे, बाकीचे बुरुज कुठले बांधले गेलेले नाहीत, किल्ला बांधला गेलेला नाही. अजून काय माहिती त्याबद्दल? एवढीच. अच्छा. आणि तिथं काही आधी दरोडेखोर म्हणा किंवा काही लोक राहायची आणि बरंच काय काय त्या किल्ल्यावर किंवा म्हणजे त्या डोंगरावरती व्हायचं असं काही त्यांनी माहिती सांगितली. बाकी एवढीच माहिती त्यांच्याकडून कळालेली आपल्याला. या असा एक रोड जातो इकडं, असंच तिकडं पलीकडे एक रोड जातो. 1-2 गाव आहेत पलीकडे छोटी छोटी, तिथंपर्यंत रोड जातो. बाकी वातावरण एकदम मस्त छान सुंदर वातावरण इथं आपल्याला पाहायला मिळतं. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता गाडी तिथंपर्यंत घेऊन जायचं, पण आम्ही अलीकडेच थांबलो कारण चिखल जास्त होता. काल रात्री पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळं आम्ही जास्त गाडी इकडे घातली नाही, गाडी तिथंच लावली. तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की इथं मोर भरपूर आहेत, त्यानंतर रानडुकरं आहेत, तरस आहेत, बिबट्या पण मध्ये होता. बिबट्या या समोरच्या डोंगरामध्ये, त्या डोंगरामध्ये आणि पलीकडच्या डोंगरामध्ये बऱ्याच दिवस होता. इथं गावातली जनावरं इथं वरती चरायला जातात, ह्या डोंगरामध्ये जनावरं चरतात. तर संध्याकाळी इथं जास्त कोणी फिरकत नाही. कॅम्पिंगला खूप भारी जागा इथं, अल्टिमेट जागा इथं. तर असं काही इथलं छान सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. कधी धाराशिवला आले तर धाराशिव संभाजीनगर या हायवेवरती धाराशिवपासून 5 किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे. आणि तो जो ब्रिज दिसतोय त्या ब्रिजच्या खाली पण एक रोडचं काम चालू झालेलं आहे. तो रोड ॲक्च्युली रेल्वेचा आहे, त्यांच्या लोकांसाठी मेंटेनन्ससाठी जायला त्यांना रोड लागतो म्हणून त्यांनी रोड बनवलेला आहे. तर त्या रोडने तिथं वर जाऊ शकतो आपण आणि त्या डोंगरावर जाऊ शकतो. तिथं भरपूर गवत आहे, वरती विहिरी पण आहे 2 असं त्यांनी मला सांगितलं. आणि आणखीन थोडंफार काहीतरी अवशेष वगैरे आहेत. किल्ला बांधला गेला नाही कधी, पण अवशेष थोडेफार काहीतरी आहेत. एक बुरुज फक्त इथून ओळखू येतो, बाकी जास्त माहिती मिळालेली नाही. पलीकडं गड देवदरी म्हणून एक मुस्लिम देवस्थान आहे या ठिकाणी. असं काही इथलं छानसं वातावरण आहे. आज पावसाचं पण थोडंसं वातावरण आहे. सराउंडिंग सगळं मस्त एकदम. तर असा एक छोटासा आपला ब्लॉग होता आणि छोटीशी SD ची राईड होती. इथं आपण आलो होतो SD घेऊन. तर आता आपण एक गावामध्ये महादेव मंदिर पण आहे, ते महादेव मंदिर जर जमलं तर आपण बघूया. कारण आता वेळ झाला आहे, 10 वाजले. दुकानावरती काम आहे आपल्याला बरंच, तिकडं पण जायचं आहे. जमलं तर आपण जाऊ, दाखवतो तुम्हाला. नाही जमलं तर ब्लॉग ऑन द रोड एंड होईल.
तर या ठिकाणी या गावामध्ये आपण या मंदिराजवळ आलेलो आहे. महादेव मंदिर आहे इथं आणि इथं नागझरी म्हणून एक पॉईंट आहे. म्हणजे इथल्या गावामध्ये इथं विहीर आहे झाडाखाली. तर या झाडाखाली हे पाणी जे वाहतं आहे हे एका विहिरीतून पाणी वाहतं आहे आणि याला नागझरी असं म्हणतात. अरे वा भारी. तर ही समोर दिसते ती विहीर आहे, वरपर्यंत बांधली गेलेली आणि ही विहीर फुल भरली, एकदम पूर्ण भरलेली. आणि इथून हे विहिरीतून पाणी असं सगळं वाहत चाललं, असं वाहत चाललंय पाणी. पाणी विहिरीतलं एकदम स्वच्छ दिसतं. हे कसं बोरचं इकडे येऊन पडतं, पाईपलाईन कशाची? हे जे पाणी आहे का तिथून तळ्यातून पाईपलाईन इथे केलेली ह्यात पडतंय. हा बरं बरं. मस्त तर काही गरजच नाही म्हणजे पाणी पडायची. अच्छा. घोरपडे विहीर खूप भारी, एकदम स्वच्छ नितळ सुंदर पाणी इथलं. घोरपड आहे म्हणून माने साहेबांना कुठेतरी घोरपड दिसते. बघूया कुठं घोरपड आहे. कुठे गेली? तिथून पलीकडे गेली. केवढी होती? इकडे पण विहीर आहे का? बारकी आहे छोटी. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथं विरघळ पाहायला मिळतात आपल्याला. काही देवांच्या शिल्प कोरलेली आहेत. महादेवाची पिंड आहे. स्त्री पूजा करताना इथं घोड्यावरती काहीतरी युद्ध वगैरे चालू असं दिसतंय. अशी विरघळ आहे इथे. इथे गणपती वगैरे दिसतोय. ओघरेश्वर. अच्छा. तर इथं आतमध्ये जायसाठी एक छोटीशी देवळी, दरवाजा एकदम छोटासा आहे. तिथून आतमध्ये पिंड दिसते आपल्याला. रोज पूजा होती काही? कदाचित काय की मला तर आज दिसायला लागले म्हणजे. अच्छा. तर इथं पूर्ण दगडी छत पाहायला मिळतं आपल्याला असं वरती. आणि आतमध्ये जो आहे सगळा इकडं षटकोनी आकार असल्यासारखा दिसतो. इकडं प्लेन आहे पण इकडं असं थोडं षटकोनी आकार असल्यासारखं दिसतं इकडं. ते काय तिथं कशाचं? ती मूर्ती जाते कशाची? विष्णूची का? विष्णूजी. हां समोर एक मूर्ती आहे विष्णूची असं म्हणतात ते. आणि असं काय महागौर वगैरे काय हे कुठे लिहून टाकलं ते हे अवघड स्वरूप कुणी नाव टाकलं मला पण ते आपलं पेंटिंग करून आपण टाकून गेलं. ह्या ठिकाणी एक नवीन मंडप बांधलेला आहे यांनी आणि ते एक छोटासा नंदी. इकडं पण काही विरगळ पाहायला मिळतात आपल्याला. ज्या बऱ्याच पुसड झालेल्या आहेत आता. चला मंदिर पाहून झालं आता आपण आपल्या घराकडे.
आहेत वर येतातच लोक आहे का डीपी इथं. काय सांगतो आपल्याला विहीर दिसली बघ. पाणी राव वर लांब पडलं. इथून आपल्याला सगळी विहीर पाहायला मिळते. सीताफळ भरपूर आहेत. तर या ठिकाणी आपण ब्रेकफास्टला आलेलो आहे आणि हे आहे चतुर्थी कॅन्टीन आणि हे आहेत आमचे मित्र रोहित गिरी, रोहित नाही रितेश गिरी. आणि इथं आपल्याला इडली छान मिळते आणि डोसा, इडली, पावभाजी, चायनीज या सर्व गोष्टी इथं आपल्याला खायला मिळतात. तर या ठिकाणी मित्रांनो आम्ही आता धाराशिवला पोचलेलो आहे आणि या ठिकाणी याच्यामध्ये पेट्रोल टाकलं थोडंसं आणि या ठिकाणी पेट्रोलमध्ये थोडा कचरा आला होता, गाडी चालू होईना गेली. तर या ठिकाणी आता ब्लॉग इथंच एंड करतो आहे कारण आता इथून थोडं शॉपला जाणार आहे आणि रेग्युलर रुटीन चालू. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय.